नमस्कार, मी सारंग काका. आज एक नवीन पकड, नवीन काहीतरी. ह्या पकडमध्ये ह्या काळ्या सुंटीला मारताना स्ट्रायकर हा अशा प्रकारे लागला पाहिजे. याचा अर्थ काय? तो गोल, त्याचा मध्य, हा गोल, याचा मध्य, याचा हे तिन्ही मध्य एका लाईनीत आले पाहिजे. यापूर्वीच्या सुंटीने 8 हे आकडा तेच बेसिक आहे. तिन्ही वर्तुळाचा मध्य एकत्र आणणे. मग आता रेग्युलर स्ट्रायकर पकडताना ही पद्धत आहे. त्याच्या साईडला सगळ्या बोटांनी धरलं जातं. आता मी काय करून राहिलो जरा वेगळ्या पद्धतीने. हा नक्षीचा भाग, खालचा व्हाईट भाग, पांढरा भाग. तर हे असं न पकडता हा पांढरा भाग पकडतो. का? तर हे सरळ ज्यावेळेला मी असा नेम लावेन तर मला तकलीफ होते. परफेक्ट नेम मला ॲडजस्ट होत नाही. मग मी काय करणार? नक्षी भाग खाली करणार, पांढरा भाग वरती धरणार, त्याच्यावर अंगठा ठेवणार, खाली मधलं बोट ठेवणार आणि फ्रीली पकडणार. ह्यावेळी मला ते हा नेम असा लावायचा. पण स्ट्रायकर उलटा आहे. त्याला पलटी करून घ्यायचा आणि मग मारायचा. पलटी करून असा घ्यायचा आणि मग जी पकड तुमची होईल बोटं त्याला प्रॅक्टिसने ॲडजस्ट करायचं. मग सवय होईल. म्हणजे व्हाईट नक्षी पकड तुम्हाला सुधारायला लागेल. ह्याला प्रयत्न करा, प्रॅक्टिस करा. पण जजमेंट परफेक्ट आहे. हे आलं, पुन्हा ठेवलं म्हणजे डबल झालं, हे मारलं. आवडलं? हे टेक्निकल गाव आहे. उलटा करायचा, व्यवस्थित उलटा करायचा, थोडीशी पकड ॲडजस्ट करायची. मला बोलता बोलता सगळं प्रॅक्टिस होत नाही. जातात समजा जातात. प्रॅक्टिस आहे, सराव, जजमेंट आहे. मला तरी जातात. पहिल्या पद्धतीने करू शकतो. गडबड केल्यावर कसं करणार? स्ट्रायकर द्यायला कोण नाही, मग कसं दाखवू? जजमेंट परफेक्ट आहे. एकदा ग्रिप सेट झाल्यानंतर पांढरं नक्षी हे झाल्यानंतर थोडी पकड ॲडजस्ट करावं लागणार आहे प्रॅक्टिसने. थँक्यू.